जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। समुद्रपूरच्या उमरीत शेतकऱ्याच्या शेतातून घातला रस्ता, ना संमती, ना मोबदला, ना मोजमाप, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची उघडी दादागिरी। समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथे प्रशासन आणि ठेकेदारांच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। शेतकरी किशोर अंबादास तेलरांदे यांच्या सर्वे नंबर 191/1 व 191/2 या शेतीतून थेट जबरदस्तीने बांधन रस्ता घालण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। माझे शेत जुना उमरी ते जुना महागाव या रस्त्यावर आहे। सरकारी रस्ता जो बनला आहे पांढन रस्ता, त्या पांढन रस्त्यामध्ये माझं शेत त्यांनी घेतलेलं आहे। मी वारंवार तक्रार केली, त्यांना विनंती केली, पण त्यांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या नाही। जबरदस्तीनं माझ्या शेतातून रोड घेतलेला आहे। तहसीलदाराकडे, कलेक्टर साहेबाकडे अर्ज केला, पण त्यांनीसुद्धा त्याकडे लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे का आता आत्महत्या करावं का करावं। धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पूर्व परवानगी नाही, जमिनीचे कागदपत्रे तपासली नाहीत, क प्रत पाहिली नाही, मोबदल्याचा प्रश्नच नाही, सरळ शेतात घुसून रस्ताच बनवून टाकला। उमरी ते महागाव जोडणाऱ्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्याच्या मालकी हक्कावर बुलडोझर चालवल्याचा आरोप होत आहे। भूमापन कार्यालयातून मोजणी करून घेतल्यानंतर संबंधित जमीन शेतकऱ्याचीच असल्याचे स्पष्ट झाले, तरीही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा संताप व्यक्त होत आहे। किशोर तेलरांदे यांनी तहसीलदार समुद्रपूर, SDO, जिल्हाधिकारी वर्धा तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे वारंवार धाव घेत अन्यायाची कैफियत मांडली, मात्र प्रत्येक कार्यालयातून केवळ टोलवाटोलवीच मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। माझ्या शेतीचे कायमस्वरूपी नुकसान झाले, कोणताही मोबदला दिला नाही, माझे म्हणणे ऐकून घेतले नाही, प्रशासन माझ्या आत्महत्येची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। शेतकऱ्याच्या नावाने राजकारण करणारे सरकार प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या छाताडावरच विकासाचे रोड रोलर फिरवत असल्याची भावना आता ग्रामीण भागात तीव्र होत आहे। हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्याची जमीन उद्ध्वस्त करून प्रशासन नेमके कोणाच्या हितासाठी काम करत आहे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे। या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, महसूल अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित शेतकऱ्याला त्वरित न्याय व भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी होत आहे। जनसंग्राम न्यूज, बेला।